पण आता जे पीडीएस झाले ना, ओरिजिनल पीडीएस झाले. तुम्ही आतापर्यंत जे पीडीएस होते ते कसे आयाराम गैराम कोणी लॉग इन झाला पीडीएस. आता लोक पहिले जेव्हा एलएस झाले तेव्हाही तुम्ही 5-7 कंझ्युमर आणले, तुम्ही रायझिंग झाले तेव्हाही 10 पीडीएस आणले, 10 कंझ्युमर आणले, आणि रायझिंगचे पीडीएस झाले तेव्हाही 10 कंझ्युमर आणले. म्हणजे टोटल कंझ्युमर किती आहे तुमच्याकडे? 25 कंझ्युमर आहे तुमच्याकडे. आता तुमच्याकडे इटेलर किती आहे? 10 आहे ना, आपण पकडलं ना. आता ज्या लोकांनी 50,000चा बिझनेस टाकला, 10-10चा, यांनी 30-30चा बिझनेस टाकणार का नाही टाकणार 2-3 महिन्यात? आता या तुम्ही पीडीएस झाले आणि या 10 लोकांना फक्त तुम्ही काय केलं? रायझिंग करून. लाइटिंग तर झाले आहे ते, तर तुम्ही रायझिंग करून द्या. 10 लोक जर तुमच्या खाली रायझिंग झाले म्हणजे त्यांनी किती रुपयाचा बिझनेस टाकला? 30. आता 10 लोकांनी 30-30 हजाराचा बिझनेस टाकला, तुमच्या खाली किती रुपयाचा बिझनेस आला? 3 लाखाचा बिझनेस आला. आला की नाही आला? आता 3 लाखाचा जर बिझनेस तुमच्या खाली आला असेल तर हा बिझनेस तुमच्या जीवनला आहे का नाही आहे? आहे, कारण ते सगळे तुमचेच जीवन आहे. मग याच्यावर 8% आहे का नाही आहे? याच्यावर जीवनचं तुम्हाला भेटणार 8%. काय जीवन? 8-24,000. आता याच 3 लाखाला तुम्हाला पीडीएस झाल्यामुळे टर्नओव्हर बेस कमिशन किती आहे? 5%. टीम 1, 5% टीम 2. आता हे मी 3 लाख पकडू का 6 पकडू? 3च पकडू का? हा, 3 पकडतो. 3 वर 5% किती झाले? 15,000. किती झाले हे? 39,000. 39,000 रुपये झाले. 39,000 कोणत्या महिन्यात भेटले तुम्हाला? आता आपण महिने बघा. पहिल्या महिन्यात लाइटनिंग स्टार झाले, दुसऱ्या महिन्यात रायझिंग स्टार झाले, पहिल्या ह्याच्यात 12 भेटले, नंतर तुम्हाला 13 भेटले. आता तुम्ही चौथ्या महिन्यात पीडीएस झाले. चौथ्या महिन्याचा चेक किती आहे तुमचा? 39,000 रुपयाचा. काम तुम्ही केलं की तुमच्या लोकांनी केलं? तुमच्या लोकांनी केलं. पण तुम्ही जे 25 कंझ्युमर आणले होते यांनी पण 1500 रुपयाचं प्रोडक्ट घेतलं. मच्छरवालं, साबण, अँटीऍसिड, हे जे कप सिरप वगैरे वगैरे वगैरे, अँटीव्हायरल, लार्वासाईड हजाराचं प्रोडक्ट गेलं. याच्यावर रिटेल प्रॉफिट काय तुम्हाला? 10%. किती भेटणार? 2,500. हे पण भेटणार, कारण हे तर काही ना काही 15% होते रिटेल प्रॉफिट. घेऊ ना आता, नंतर घेऊन दे. हा, ठीक है ना. आता किती झाले? 5, 11, 41,500 रुपये. काय केलं तुम्ही? फक्त लोकांना दिशा दाखवली, लोकांना जैविक प्रोडक्ट दिलं, लोकांना आयुर्वेदिक प्रोडक्ट दिलं. जे लोकांचे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह केले, जे आतापर्यंत होत नव्हते. त्याच्या माध्यमातून तुम्हाला 41,000 रुपये महिन्याला भेटायला लागले. आता हा तुम्हाला इथून मी थोडंसं आता पुढे नेतो. आता या महिन्यात एवढं सांगून देतो आणि मग पुढे जाऊ आपण. या महिन्यामध्ये रिटेल प्रॉफिट जे 10% आहे ते कंपनीनं वाढून दिलं तुम्हाला. जे 10,000पर्यंत जर तुमचा बिझनेस झाला रिटेल प्रॉफिट रिटेल, तर तुम्हाला मिळणार 10%. 10च्या वर आणि 30,000च्या आत जेवढं रिटेल होणार त्याच्यावर तुम्हाला भेटणार 12%. आणि 30,000च्या वर जितकंही तुमचं टर्नओव्हर रिटेल प्रॉफिट रिटेल जाणार बिझनेस त्याच्यावर भेटणार तुम्हाला 15%. बरोबर. आता पेमेंट इथं तुमचं ग्रोथ असेल है ना, तरी पण मी पकडलं नाही. आता तुम्हाला मी थोडंसं 2-3 महिन्यापर्यंत पुढे नेतो. तुमच्याकडे किती लोक रायझिंग स्टार आहे? 10. आता ही लोक काय होणार पुढल्या महिन्यात? पीडीएस होणार. बरोबर. आता हे पीडीएस झाले, या 10 लोकांना काय करावं लागेल? त्यांना इटेलर जॉईन करतील ना ते. आता जर समजा तुमच्या 10 लोक पीडीएस झाले 5व्या-6व्या महिन्यात, आणि या 10 लोकांनी जर समजा 10 इटेलर आपल्याकडे आणले, तर ते कशासाठी आले? पैसे कमवण्यासाठी आले. भजन करायचा कार्यक्रमच नाही, पैसेच कमवायचे. चांगलं प्रोडक्ट लोकांना द्यायचे, पैसे कमवायचे. या 10 पीडीएसनी
10 रिटेलर आणले आपल्या खाली, म्हणजे त्यांच्या खाली 10 आले. मग तुमच्या खाली किती रिटेलर आले? 100. तुमच्या खाली आले 100 रिटेलर. आता 100 रिटेलरला तास काय, त्याला काय बनायचं आहे? प्राईम. मग 100 रिटेलरनी काय करायचं? 10,000 हजार रुपयाचं प्रोडक्ट परचेस करायचं. त्याला सपोर्ट कोण करणार? तुम्ही, मी, राठोड साहेब किंवा कंपनी. आता या लोकांनी 10,000 हजाराचं प्रोडक्ट घेतलं 100 लोकांनी. आपला सेल तुमच्या खाली किती रुपयाचा झाला? 10 लाखाचा सेल झाला. तर जेव्हा 10 लाखाचा सेल झाला तर किती लोकांच्या खाली झाला? या 10 लोकांच्या खाली झाला. बरोबर ना? जे तुमच्या सोबत घडलं, आता हे 10 लोक सोबत घडून राहिलं, तुम्हाला 10-12चा भेटला. त्यांच्या घरात तुमच्यामुळे पैसे चालले, बरोबर का? आता सर्वात जास्त गावातले लोक जर त्रस्त असेल, शहरातले लोक त्रस्त असेल तर कशासाठी? पैशासाठी. आता जैविक प्रोडक्ट, आयुर्वेदिक प्रोडक्ट, रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट, स्वस्त प्रोडक्ट, मार्केटपेक्षा उपयुक्त प्रोडक्ट तुम्ही लोकांना देऊन त्याच्या घरात पैसे कमावण्याची संधी दिली. 10 लोकांच्या घरात 12,000 रुपये ना, तर या 10 लाखावर जनरेशन भेटणार नाही, कारण जनरेशन त्यांना गेलं 10 लोकांना. आता तुम्हाला याच्यावर काय मिळणार? तर 5% मिळणार. म्हणजे किती रुपये मिळणार? 50,000 रुपये. बरोबर? आता तुमच्याकडे 25 कंझ्युमर आहे. हा, यांनी 50,000चं रिपर्चेस केलं, कारण मच्छरचं संपलं की मागणार, ऍसिडिटीचं संपलं की मागणार, स्टीमरीज संपलं की मागणार, CFC संपलं की मागणार, डेंटल पेस्ट संपलं की मागणार. त्यांनी केलं 50,000 आणि तुम्ही नवीन कंझ्युमर आणले त्याचे झाले 50,000. हा झाला 1 लाख. कराच लागेल. हे मी जे पकडतोय हे नाही केलं तर मग एवढ्यावर समाधान मानायला लागेल. पण आपण समाधान मानण्यासाठी आलेलो नाही, आपण मोठं काम करायसाठी आलो. लोकांपर्यंत चांगलं प्रोडक्ट जाऊ द्या. आपल्या खाली सेल किती रुपयाचा झाला? 1 लाखाचा. कोणी? मी स्वतः केला बरं का, मी स्वतः केला. आता हा 1 लाखाचा जो सेल झाला, या 1 लाखावर मला रिटेल प्रॉफिट किती? पहिल्या 10,000वर मला मिळेल 10%, म्हणजे 1,000. बरोबर ना? आता किती वाचले? 90. आता या 90 मधल्या 20,000वर मिळेल मला, हे बरोबर 30च पडतो मी, बरोबर. या 20,000वर मिळेल मला 12%, म्हणजे किती झाले? 2400. आता किती उरले? 70,000. आता या 70,000वर 15% मिळेल. कॅल्क्युलेशन लक्षात आलं का? मी काय केलं? पहिल्या 10,000ला 10%, दुसऱ्या 20,000ला 12% आणि उरलेल्या जखमेला 15%. 15 7 20 10,500. आता याचं करू टोटल. 1,000, 3,500, 3,400 आणि हे 500, म्हणजे किती झाले? 3,900 आणि 10,000, 13,900 रुपये. हे कोणाचे आले? तुमच्या इन्कम वर मिळाले तुम्हाला. आणि हे किती मिळाले? 50 भेटले ना पहिले. ते टीमचे होय, हे माझे होय. मग आता टीमवर 50,000 आणि हे 13,000. मी 14च पकडतो ना, जाऊ द्या ना. 13 काय 100 रुपयासाठी मी देऊन टाकतो बरोबर. आता किती झाले? 64,000 रुपये. पहिले तर तुम्हाला जाणं लागते मच्छरचं, कारण तुमच्याच घरात मच्छर खूप आहे. ते डेंजर आहे, ते लावत नव्हतं. किती रुपये भेटले तुम्हाला? 64,000. तुमची मंडळी कुठे गेली? रायझिंग झाली. आता नेक्स्ट महिन्यात तुमची मंडळी कुठे जाईल? पीडीएसला जाईल. म्हणजे तुम्हाला किती चेक मिळणार? 64,000. आता तुमची जी मंडळी पीडीएसला आली, किती लोक आहेत तुमची पीडीएस? 10 लोक पीडीएस आहे. आता 10 लोक काय करणार? आता 100 रिटेलर आहे तुमच्याजवळ इकडे. आता हे 10 लोक 10 रिटेलर आणणार, म्हणजे किती झाले? 100 रिटेलर आले. 100 रिटेलर जेव्हा तुमच्याकडे आले, हे 100 रिटेलर जर 10,000 रुपयाचं प्रोडक्ट परचेस करतो, कशासाठी?
स्वतःला लागतो म्हणून किंवा लोकांना देणार, पण कशासाठी? प्राईम करण्यासाठी. तुमच्या खाली बिझनेस कितीचा बिझनेस आला? 6. हे जेव्हा जे पीडीएस तुमच्याकडे 100 होतो तेव्हा तुम्ही 1 कोटी रुपयाचा बिझनेस करता. म्हणजे तुम्ही 3 ते 5 वर्षामध्ये 3 ते 5 वर्षामध्ये इथं चांगले 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत पैसे कमवू शकता. कधी? जर रिटेल करणाऱ्यांची संख्या वाढवली तर. कारण आपल्याला पैसे कधी मिळतो? जेव्हा प्रोडक्ट विकल्या जातो, प्रोडक्ट समाधानी होतो, तेव्हाच आपल्याला पैसे मिळतो. बरोबर. आता याच्यात 2 गोष्टी होत आहे ऍडिशनल. तुम्हाला पैसे मिळतोय का? मिळत आहे. पण तुम्हाला ट्रेनिंग मिळत आहे का कंपनीकडून? मिळत आहे. आता जेव्हा ट्रेनिंग मिळणार तुम्हाला नॉलेज होणार का नाही होणार? बरं, तुम्हाला ट्रेनिंग मिळालं, कंपनीनं दिलं, पण तुमच्या या 10 लोकांना ट्रेनिंग कोणी दिलं? कंपनीने दिलं. या 100 लोकांना ट्रेनिंग कोणी दिलं? कंपनीने दिलं. म्हणजे माझी टीम बनवण्याचं पण कार्य कोण करताय? कंपनी करताय. मग आता तुम्ही मला सांगा, तुमची टीम जर कंपनी बनवून देते, तुम्हालाही नॉलेज कंपनी देते, तुमच्या टीमलाही नॉलेज कंपनी देते, पैसे कंपनी देते, प्रोडक्ट कंपनी देते, प्रोडक्टची गॅरंटी कंपनी घेते, आपल्याला करायला प्रॉब्लेम आहे. बरं, हे करायच्या वेळेस असा काही विशेष वेळ नाही लागत ना. बरं, तुम्ही ज्याच्या वावरात थ्रेचर घेऊन गेले त्यालाच सांगा ना, ज्याच्या वावरात बोर केला त्यालाच सांगा ना, ज्याच्या वावरात हार्वेस्टर गेलो त्यालाच सांगा, लग्नात गेलो सांगा, मरणात गेलो सांगा, तेरवीत गेलो सांगा, चौकात बसलो सांगा, प्रचार सभेला गेलो सांगा, सरपंचाच्या मिटिंगला गेलो सांगा, जिथं गेले तिथं फक्त काय सांगा, नेट शब्द सांगा. ज्याने पैसे मिळतो ते करायचं. आपण गरीब लोक आहे, आपण काय करायचं? आपल्याला पैशाची गरज आहे. तुम्हाला मला कशाची गरज आहे? आपले बापदादी जर खूप श्रीमंत असते तर आपल्याला काही फिरायची गरज पडली असती का? मग आपण आपल्या मुलांसाठी हे करतोय ना. का? तर आज आपल्या मुलांनी जर म्हटलं मला हे पाहिजे, देऊ शकतो का आपण? नाही देऊ शकत, तर आपल्याला पैसे देऊ. मग ह्यासाठी पैसा पाहिजे, घर पाहिजे, किंवा असंख्य गोष्टी आहेत ना, त्यासाठी पैसे लागतो. आज हर गोष्ट पैशाने मिळतो. 100 रुपये किलो कांदा झाला, लोक कांदाच खाणं बंद करून टाकते राहिले. का? पैसे नाही. कुठं खाणं बंद? लसूण 300 रुपये किलो झाला, लसूण खाणं बंद केला लोकांनी. आता काय काय खाणं बंद करणार तुम्ही? ते महागी कमी होणार का? ते वाढत राहणार. मग उत्पन्न वाढवणार. ते खाणं बंद करण्यापेक्षा तुमचं उत्पन्नाचा स्तर वाढवा, म्हणजे तुम्ही त्या लेवलला बरोबर येणार. आज कांदा खाणार लोक नाही का? लसण खात नाही का लोक? अद्रक 200 रुपये किलो तरी खाते ना लोक, कारण त्या लोकांचे उत्पन्न तेवढे आहे. म्हणजे मला काय सांगायचंय, तुमच्या माध्यमातून तुम्ही किती शिकले याला काही बंधन नाही. तुमच्या खाली जर चांगली लोक आली, ते जर कामाला लागले, त्यांना चांगले पैसे मिळायला लागले, त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. ते चांगले पोरं शिकलेले तुमच्या खाली आले, त्यांनी स्वतः काम करायला सुरुवात केली, तुम्हाला जर 1,00,000-2 लाख रुपये पैसे यायला लागले, तर तुमचं राहणीमान कसं असेल? स्टँडर्ड ना. पैसे शिकवते ना सर्व. स्टँडर्ड राहणीमान, गाडी, ड्रायव्हर. आणि आता जर गाडी घेऊन तुम्ही एखाद्या घरापाशी उभी राहिले, 10-20 लाखाची गाडी, त्याच्याकडे 50 एकर शेती आहे, त्यानं 10-20 लाखाची गाडी मी घेतली, तुम्ही जर तुझ्या घरासमोर उभे राहिले, म्हणून साहेब लय मोठा आहे म्हणून नाव शिकले, काय झालं, काय घेणार? त्याची ताकद आहे का तुम्हाला विचारायची? तुमचा ड्रायव्हर गाडी चालवतोय. अरे तुमचा ड्रायव्हर प्लॅन देणार ना, तुम्ही बसा ना. असे ड्रायव्हर एमएससी ठेवायला लागले, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. घेणं 30,000 रुपये महिना, पण प्लॅन तू दे. ड्रायव्हर तुझं आहे आणि आपण तिथं बसायचं. आपण तिथं बसलो की लोकांना कळतो, या माणूस ड्रायव्हर जर इतकं इंग्लिशमध्ये प्लॅन देतो, हा माणूस कुठली भाषा बोलतो भाऊ? म्हणजे पैसे कमवायला शिक्षणाची गरज नाही. पैसे कमवण्यासाठी जिवंत आत्म्याचा माणूस पाहिजे, आणि पैसे प्रचंड मिळू शकतो, आणि लोकांनी ते सिद्ध केलेलं आहे. किती लोकांचे नाव सांगायचे? 0 to हिरो झाले. APJ अब्दुल कलाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, किंवा नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर. म्हणजे किती लोकांचे नाव घ्यायचे, ते कमी पडेल, बरोबर ना. पण त्या लोकांसारखं जर आपल्याला बनायचं असेल, तर आपल्याकडे ध्येय काहीतरी असलं पाहिजे. आता आपला प्रॉब्लेम काय होतो, मी तुम्हाला हे समजून सांगितलं का, तुम्हाला असं वाटतं ह्याचा लय फायदा आहे का? काय कोणाची भावना? मला जेव्हा कोणीतरी समजून सांगितलं ना, मला याच वाटतं याचं लय जमलं वाटतं, मग काही जरुरी आहे आपल्याला काय करावं. म्हणजे आपण गेलो तरी चालेल, पण दुसरा चांगला नाही झाला पाहिजे, असं नको. इथं कर भरला तो उभं भरला. तुम्ही लोकांसाठी चांगलं कार्य करा, तुम्हाला चांगलं फळ मिळतो. फक्त तुम्ही कुठल्याही डाऊट्स असेल, प्रश्न असेल, शंका असेल,
तुम्ही राठोड साहेबांशी, माझ्याशी, कंपनीशी, मॅनेजर लोकांशी बोलून पूर्ण करू शकता. काम करताना अडथळे येणार का? येणार. ह्या सगळ्या गोष्टी येणार आहे. मग त्याला काहीतरी सावरून पुढे जायचं असते. मग तुमचं नुकसान करून माझा काही फायदा आहे का? मग मी तुमचं नुकसान करण्याला काय जायचं? मी तुमचा फायदा बघेल ना. बरं, तुमचा फायदा करण्यासाठी मी एवढा लांब बोलून आलो. कशासाठी आलो? तुम्हाला भेटण्यासाठी. ग्रहण नसून पण का कुराडे साहेबाला आणि देशमुख साहेबाला भेटायला 2 माणसाला भेटायला 1000-2000 रुपये डिझेल खर्च करून. पैसे महत्वाचे नाही, माणसं महत्वाची. बरोबर ना? मग तुम्ही एकच कार्य करायचं, आता काम करा आणि जे एलएस नसल झाले त्यांनी या 20 ते 21 तारखेपर्यंत लास्ट ऑफर. त्यांनी जर आता जीएसटी काटून 10,000 रुपयाचा बिझनेस केला तर त्यांच्यासाठी एलएसची ऑफर आहे लाइटनिंग स्टारसाठी. मग याच्यानंतर ही लाइटनिंग स्टारची ऑफर राहणार नाही. मग त्याला 30,000च करायला लागेल. 10,000. सुपर रिटेलर म्हणजे काय? सुपर रिटेलर म्हणजे आपल्या स्ट्रक्चरचा पार्ट नाही राहणार, नेटवर्किंग मध्ये राहणार नाही, पण तो व्यक्ती प्रोडक्ट परचेस करू शकतो आणि लोकांना विकू शकतो. म्हणजे आपलं रिपर्चेस कसं व्हायचं, पहिले झालं की दुसऱ्या लेगला जायचं, तसंच हे जाणार, पण वीक लेगला जाणार. बरोबर. आता या सुपर रिटेलरला कंडिशन काय? याला कमीत कमी 30,000 रुपयाचं प्रोडक्ट परचेस करावं लागेल. कशाने? MRP नुसार. MRP जर याने 30,000चं प्रोडक्ट परचेस केलं तर मग याला 40% डिस्काउंटनी प्रोडक्ट मिळणार. आपल्याला किती आहे? 25. याला किती आहे? 40. आता हा लॉगिंग कोण असेल? नवीन माणूस असेल. बरोबर. याचं जनरेशन मिळणार नाही. त्याचं कारण आहे, ते जे प्रोडक्ट घेतोय तो ग्राहक घेतो, हे प्रोडक्ट सुपर रिटेलर घेतो. त्याच्यामुळे हा B2B सेल आहे आणि तो B2C सेल आहे. बरोबर ना? समजा आता आपण 30,000चा माल सुरेशला दिला, हो, तर हा सुपर रिटेलर सुपर रिटेलर. बरं, हे सुपर रिटेलर झाले. हे प्रोडक्ट किती रुपयाने मिळेल? 40%. म्हणजे 30,000ला यांना किती द्यावं लागेल कंपनीला? 18,000. डिस्काउंट प्रॉफिट ऑफ मार्जिन किती? 66%. बरोबर ना? आता यांनी सुरेश भाऊनी हे 30,000चं प्रोडक्ट 18,000 घेतलं आणि हे प्रोडक्ट 25% डिस्काउंटनं विकलं लोकांना. सुरेश भाऊला किती वाचले? आता जर समजा 1 लाखाचा प्रोडक्ट सुरेश भाऊने एका महिन्यात विकून टाकला, आपल्या साडू बिडू आले जेव्हा आले नातेवाईक आले, सुरेश भाऊच्या घरात आले 15,000. बरोबर ना? सुरेश भाऊ याचं बिल पण देऊ शकते कच्चा आपला. कधीपर्यंत? ज्यावेळेसपर्यंत 20 लाखाचा पूर्ण बिझनेस होत नाही तुमच्या खाली, तुम्ही करत नाही, त्यावेळेसपर्यंत जीएसटीची गरज नाही. जीएसटी तुम्हाला 20 लाखाच्या वर लागतो. बरोबर. आता तुम्ही कंपनीच्या जीएसटी नुसारच प्रोडक्ट घेतलेला आहे, कंपनी गव्हर्नमेंटला जीएसटी तुम्ही काढून दिलेली आहे, त्याच्यामुळे आता काही याची गरज नाही. बरोबर. आता 20 लाखाचं जीएसटी झालं, वर गेला जीएसटी तुम्हाला घ्यावं लागेल. आता कोणीही माणूस हे करू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा आयडी केली, होऊ शकतो, पैसे मिळेल. फक्त 25% पेक्षा कमी एवढं लक्ष ठेवायचं कोणाला. कारण आपल्या कंपनीची ऑफर काय? 25%. 20% करायचं कोणाला, किंवा 30% द्यायचं कोणाला. 20% करायचं, 30%. जे कंपनीची ऑफर आहे तरी तुमचं प्रोडक्ट खपलं जाणार, तुम्हाला फ्युचर प्रोडक्ट भेटणार, हे पण भेटणार, ते पण भेटणार, ते पण भेटणार. आता हा जो 18,000चा सेल झाला, हा तुमच्या इकडल्या लेगला इकडल्या लेगला मॅच करणार का? करणार. म्हणजे 10 लोक बघा. आणि 10,000चं MRPचं जर घेतलं, शेवटली ऑफर आता हे, 10,000 MRP जर घेतलं तर मग याच्यावर 35% आहे. पण याच्यात लक्ष नाही टाकाल, इकडेच लक्ष टाकायचं. तरी पण भाऊ कसे 3 ग्राहक शोधावं लागते. एक व्यक्ती सुपर रिटेलर म्हणू शकतो. 10,000चे 3. नाही, 3 याच्यात तुम्ही हे नाही होत, ती त्याच्यात नाही होत, तुम्ही होत नाही. कारण ते 6,500लाच जातो ना हे. नाही मी एकच हा, 30,000 18 आले. 30,000 MRPचं प्रोडक्ट विकायला लागेल ना 3 आपल्याला. पाहिजे. 3 संपला कार्यक्रम, झालं तुमचं कार्यक्रम.
अच्छा ते सुपर ट्रक मध्ये पकडलं 30,000चे तिघ जण हम्म. 10,000 रुपये MRP. तीन याचे 5 पाहिजे, हा 5 लाख, याचे 5 पाहिजे याचे 5 लाख, आणि याचे 3. 3 लाख, दोन्ही असले तरी कार्यक्रम चालते. हा 15-15 हजाराचे येते चालते. समजा MRP. एकट्याने उचललं त्याने काय काही पार्ट नाही ना. अशी कंडिशन आहे याची आपली कंडिशन आहे. आपल्याला काय सुपर इटर बनवायचं ना त्याला. बरं आता आणखी प्रोडक्ट येणार. आता आपल्याकडे जे प्रोडक्ट आहे ना घरामध्ये आपण कपडे धुण्यासाठी जे घेतो मल्टीपर्पज क्लीनर आणि हे फॅब्रिक वॉश, 5 प्रोडक्ट आहे. भांडे घासण्यासाठी वेगळं, भाजी सब्जी फ्रुट्स वगैरे धुण्यासाठी वेगळं, कपडे धुण्यासाठी वेगळं, ह्या सरफेसला फ्रेश करण्यासाठी टॉयलेट बिलेट घासण्यासाठी हे वेगळं, असे आपल्याकडे वेगळे येणार. आणि पशुमध्ये पण 4 प्रोडक्ट वेगळे येणार वेटमध्ये. ते पण 4 प्रोडक्ट असेल, डायजेस्टिव्ह असेल, असे ते 4 प्रोडक्ट आहे. आणि ॲग्रिकल्चरमध्ये पण काही प्रोडक्ट येणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे स्टीमरीच 100 ग्राममध्ये येणार, 100 ml मध्ये. आणि बायो 99 100 ml, रॅपअप येणार 250 ml, आणि शेत येणार 500 ml. म्हणजे गरीबातला गरीब व्यक्ती पण ही घेऊ शकतो. आणि त्याच्यावर 25% डिस्काउंट. ते पाहिजे होतं. जास्त पैसे नाही, हे घे 100 करून टाक, 1 कर